कधी गेली? रात्री गेली. तुमच्या आली? माझ्यावाली. तुमचं काय नाव? ज्ञानेश्वर शिंदे. ज्ञानेश्वर शिंदे, येडगाव. येडगाव. तर मला सांगा, आत्तापर्यंत किती वेळा इथे केबल चोरी गेले? 4 ते 5 वेळा गेली माझी स्वतःची. तुमची स्वतःची 4-5 वेळा? हां, 4-5 वेळा गेली. आता अजून 1 महिना झाला त्यावेळेला बी गेली. किती नुकसान झालं तुमचं आत्ताचं? आत्ताचं नुकसान तरी माझी 4,000 रुपयाची केबल गेली. 4,000 रुपयाची केबल. त्या केबलमध्ये आतमध्ये काय असते? ॲल्युमिनियमची तार असते का? नाही, तांब्याची तार असते. तांब्याची असते. पण किती लांब असते? किती किलोमीटर, म्हणजे सॉरी किती मीटर? ती किती फूट वगैरे? 25 मीटर होती. 25 मीटर, म्हणजे 25-75. हां, 80 फूट असते. काय स्थानिक लोक इथं असतील काहीतरी? स्थानिक लोक पण नाही. आता पोलीस एवढे सतर्क आहे, तुम्ही मंडळी सतर्क आहे, तरी चोऱ्या होत आहेतच ना. चोऱ्या होतातच. तर पोलिसांना पण चोरांनी चॅलेंज दिले. ते कसं सांगते ना आपल्याला. हे खंडोबाचं माळ आहे. या ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांचे कृषी पंप आहेत. केबल अनेक वेळा चोरी जाते. 4-4, 5-5 वेळा केबल चोरी गेलेले आहेत. ॲल्युमिनियमची केबल चोरी जात नाही, परंतु ज्याला तांब्याची तार वापरलेली आहे अशा प्रकारच्या केबल्स चोरी जात आहेत. 100 फूट, 50 फूट, 75 फूट, 80 फूट केबल चोरी जात आहेत. प्रत्येक शेतकऱ्याचं 5-10 हजार, 15 हजाराचं नुकसान होतं. आणि जर 4-4 वेळा केबल चोरी गेल्या तर शेतकऱ्यांनी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. ह्या चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना देखील चॅलेंज दिलेलं आहे. येडगावच्या या खंडोबा माळामध्ये केबलच्या चोऱ्या होत आहेत. आणि आज कोणाकोणाच्या गेल्या? नाही गेले 5-7 जण. दमकंचे बरीच जण गेले. कुठे इकडेच का? इथून जर कट केली तर ते ती पार्ट तिथं आहे. इथे किती लांब आहे ना अंतर बघा ना तुम्ही आता. आता शोध पण लागत नाही हो. आणि आता आहे शोध ना, लागायला. अल्युमिनियम बसवली का, अल्युमिनियम बस्ट होती. अच्छा, तर मला फिटर आणायला लागत आम्हाला. त्यामुळे मग तांब्याचीच बसवायला लागते. तांब्याचीच लागते ना अल्युमिनियम. तवा तांब्याची बसवली की चोर चोरून नेतात. दादा, आपण जी तांब्याची तार बसवतो, तांब्याची तार बसवायच्या ऐवजी तुम्ही ॲल्युमिनियमची का नाही बसवत? अल्युमिनियमची बस्ट होती, 8 दिवसात खराब होती. म्हणजे ते जॉईंट खराब होते. त्याला बरं आली का परत फिटर बघायला लागतं आम्हाला. फक्त फिटरशिवाय बसवता येत नाही. त्याच्यामुळे ते तांब्याचीच पाहिजे. आता वारंवार केबलच्या चोऱ्या होत आहेत. काय केलं पाहिजे? तुम्ही काय सुचवाल? आता आम्ही काही करू शकत नाही ना. थोडी मुलाखत. बोलू ना. अहो साहेब, ही 4थी वेळ ह्याच वर्षी 2-3 महिन्यात 4 वेळा केबल गेली. 4 वेळा केबल चोरी? हो. आज पण गेली का? हो, आजही गेली. आज किती फूट, किती मीटर? जवळजवळ 200 फूट केबल. केबल लागत हो, आहे तिला. डबल केबल. केवढ्याची असेल? आता 200 फूट ती 170-80 रुपये मीटर आहे. केवढी झाली? ती कमीत कमीत 10-15 हजाराची ती केबल. जवळ 50-60 हजाराची केबलच झाली सर साहेब या 2 महिन्यात. 2 महिन्यात? हो ही 4थी वेळ? हो, 4थी वेळ साहेब. दिवसापूर्वीच्या अगोदर गेली होती? एक 15 दिवसापूर्वी गेली साहेब. काही शोध लागत नाही? नाही, शोध लागतच नाही साहेब. काय तुमची मागणी सगळ्या शेतकऱ्यांची काय? काय पोलीस खात्याचं काम आहे सगळं. इदाला संरक्षण ते पगार घेतात ना सरकारचा म्हणजे आपल्यातूनच टॅक्स वगैरे, खत, औषध, ते टॅक्स सगळं ते त्यांना पगार तोच आहे ना. त्यांचं फक्त ते काम काय करतात, कोणचे नवरा बायकोचं भांडण, कोणचं भाऊ बांधाचं भांडण, याच्याकडून 2,000 घे, त्याच्याकडून 2, त्याच्यावर त्यांचं हे चालू आहे. म्हणा तेच पैसे इकडे जरा लोकांना केबल द्या भरायला तुम्ही घेता ना हे याचे. समजू शकतो. हो साहेब, पोलीस सगळ्यात आपली म्हणजे जास्त राग आपण पोलीस खात्यावर आहे साहेब. त्यांचं काम आहे साहेब. कमीत कमी 1-2 दिवस इथं पेट्रोलिंग करणं त्यांचं काम आहे. ना इथं चौकशी करणं. किती आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही हप्ते देतो मला, पण आमच्या केबलचं संरक्षण करावं. हां, तुम्ही इकडून आता काय करणार? अहो साहेब, तळतळे. अहो साहेब, व्याजाने पैसे काढून, कर्ज काढून, गोल्ड लोन करून साहेब आम्ही केबल आणतो दरवेळेस. काय करायचं सांगा बरं. किती वेळा वर्ष. अहो साहेब, 3-3, 4-4, 50-50 काय असं काय शेती साहेब. तुम्ही दररोज टोमॅटो मार्केटला पाहता, शेतकऱ्यांची काय अवस्था आहे साहेब. मला सांगा, आतापर्यंत जेवढ्या केबल गेल्या एकत्र केबलचा छडा लागलाय का? नाही ना.
अहो काहीच नाही होत ना हा. पुढं. अहो असं हे ना केबली चोरणार हे पोलिसांना म्हणजे हे संगमतानी सोडून देतात ते. हा अहो इथं राजरोड आता परवा दिवशी साहेब इकडं हा येडगावच्या बाजूला गेली हा त्या गोष्टी हा. लोकांचे केबल हा साहेब ती बाईट साहेब मला तुम्हीच घेतली ना सांगा, त्या गोष्टीला की 3-4 दिवस झाले हा. इश्यू झाला त्या गोष्टीचा मग. आमदार खासदार सगळे आले मग त्यानंतर हे 3-4 दिवसातच परत दुसऱ्यांदा आलं म्हणजे आणि- जाणून हा. बुजून परत तसं काय आम्ही आणि लोक- कोणाला हा. घाबरतच आणि नाही या शेतकऱ्यांना चोरांनी जसं काही चॅलेंज दिलं हा आम्ही कोणाला हो, हो. घाबरतच नाही बा, तुम्ही किती बॉम्बला पोलिसांकडे जा कुणाकडे जा हा काय नाही अहो धाक नाही परत हा तेच करू. हे पोलिसांचा बरं का साहेब पोलिसांचा धाकच नाही हे गृह खात्याचं काम आहे साहेब वरून समजा पार वरून यांना हप्ते चालू असणारे राज रोज पण 3-4 2 दिवस यांना खुशाल आपलं घरच्या सारखे येतात केबल कट करून येतात नाही याला कारणीभूत आहे ना शेतकरी पण आहे शेतकरी एकजूट होऊन जोपर्यंत काय करत नाही हा पोलीस स्टेशन वर इथं या, वर या इकडे. पोलीस स्टेशन आता काय आता ज्याच्या जात नाही ते आपल्या आरामशीर राहतात हा. आमची नाही गेली आमची हा. नाही गेली ज्याच्या जात्यात त्याला जवळ बसत हा. तो आपला जीव काढू काढू येतो इथं तुम्ही काय उपाय सुचवाल काय करा म्हणजे कॅमेरा बसवला पाहिजे का वॉचमन ठेवला अहो पाहिजे? साहेब तुम्हाला मी सांगू की हे तोंड बांधून कॅमेरे सुद्धा चोरून नेतील कॅमेरे एवढी म्हणजे आजचे हा लाईट लावली आमची होती. एकच अपेक्षा आहे का ज्या केबली गेल्यात ना त्याचा छडा लागला हा. पाहिजे कोण गिन्यात आहे ते हा. कळलं पाहिजे आम्हाला मग आम्ही त्यानंतर पाहू त्याच्याकडे काय करायचं ते फक्त आम्हाला त्याचा छडा लावून दिला पाहिजे बा एकदा तरी. अहो साहेब जवळ 6-7 किती वर्ष झाले तुम्ही किती वर्ष बाईट तुम्ही 100-200 बाईटच घेतले असतील आणि एकदा सुद्धा 5-6 वर्षी जे म्हणजे पोलीस खातं करते काय पगार कसलं घेता येईल आता कसं माझ्या तोंडात घाण म्हणजे शिवाय ते त्यांच्याबद्दल पण बोलत नाही म्हणजे काय त्याला आपण कायद्यामध्ये बांधलेलं असतं हो फक्त आपलं एवढंच म्हणणं आहे पोलिसांनी शोध लावला हो, शेवटी आपण पोलिसांनी. जनतेला, हो. कायदा पाळणारे जनतेचे हो. आपण सेवक आहोत हा सेवा आम्ही दिलीच त्या- हा. आम्ही हे- ना, हा. तेव्हा विश्वास ठेवतो त्यांच्यावर ज्यावेळेस त्या गोष्टी छडा हा. लावतो बा कोण चोर आहे ते सापडून देतील एकदा तरी आता कितीतरी वेळा झाले एका पण गोष्टीचे छडा नाही लागत आता काय समजायचं आम्ही आणायच्या केबली टाकायच्या पैसे घालवायचे परत 2 महिन्यांनी परत तोच विषय होणार. हे सर्व काम आहे ना साहेब पोलिसांचं काम आहे इथं कमीत कमी दिवसाआड तुम्ही नाही धरून तुम्ही पगार घेता का तिथं नुसता तिथं झोपा काढता का म्हणावं तिथं हे आता ही येडगावच व्हिडिओ नाही ना, हा साहेब संपूर्ण तालुक्यात नारायणगावचा हा नारायणगाव सगळं परिसर आहे. साहेब ही जरा बातमी जरा त्यांना दाखवा नीट आणि पोलीस पाहणारच आहे तुमची हो. मागणी काय आहे काय आहे पोलिसांचंच काम आहे साहेब आमची मागणी एकच आहे झाल्या केबल कोण चोरी हा, करतंय ते चोरी फक्त करायला नाही जायला आम्हाला, पाहिजे. सापडून द्या ते पोलिस काय आमचे काय दुश्मन नाही पण ते त्यांचं काम आहे ते पगार घेतात काम करतात ते त्या कामावर आहे आपण कोण समजा सापडून द्या हा. आम्हाला फक्त एकदा एवढीच आमची म्हणणी हा, पगार आमच्या ते- केबल हा. पण नका हे करू फक्त त्याला सापडून द्या एकदा आमच्या हातात द्या आम्ही पाहतो काय हा. करायचं आणि तुमच्या मार्फत जरा समजा भांडणं झाली भाऊ बांधाची भांडणं नवरा बायकोची भांडणं याच्याकडून घे 1000 याच्याकडून घे 500 याची गाडी अडव त्याच्याकडून घे 100 हे गाण सव जरा त्यांना म्हणावं जरा सोडून द्या नाही शेट अहो आपण आपला राग व्यक्त हे वस्तूची तेच आहे पिक्चर कसं आपण पिक्चर पाहतो पिक्चर कसं त्याचप्रमाणे पोलिस वागतात आता सध्या तेच काम चालू आहे अहो 4-5 म्हणजे पगार घेतलात का शोध लागला पाहिजे हो पगार हे घेतला हा शोधून आमच्या हातात आणि मग द्या. त्यांचं कामच आहे ना साहेब अशी आमची मागणी त्याला त्यांचं एकदा कामच आहे ना. शोधून आमच्या हातात 15,000 जातात म्हणल्यावर काय द्या. मग आम्ही शेतकरी काय करते ठरवतो आता साहेब एक बरं का मी आत्ता माझी कंप्लेंट घेऊन गेलो बा आपले एका 100 व्यक्तीने बा पैसे बुडावलेत ते मी गेलो पोलिस म्हणतात का त्याला आम्ही काय करू मग तुम्ही काय करू मग तुम्ही पगार घेतला कसं कमीत तुम्ही जा बोला ना घ्या ना आपण कष्टाचे पैसे साहेब मी एक शेतकरीचे ना का मला समजा आहे 25,000 रुपये तो माणूस देत नाही तो एक ड्रायव्हर होता हा ड्रायव्हरला ह्यांनी उचल दिली त्यामध्ये काम सोडून दिलं हा अशी त्याची हा तो पोलीस केली का हो. ड्रायव्हर कुठला आहे ड्रायव्हर इथलाचे पोलीस काय लोखंडे आणि आदिनाथ लोखंडे मी तुम्हाला नाव सुद्धा सांगतो मी त्यांच्याकडे गेलो ते म्हणते आम्ही काय करू मग तुम्ही काय करा मग तुम्ही पगार घ्या तुम्ही सपांगे साहेबांना भेटा किंवा आपले डीवायएसपी हा पण यांचं काम आहे ना साहेब पहिलं भेटा ना आपण डायरेक्ट खोड पकडू शकत नाही आपण पहिलं नाही पण तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेलं हो पाहिजे हो जर खालचा अधिकारी ऐकत नसेल तर वरिष्ठ हा गेलं पाहिजे अहो यांना सगळ्या बरं का साहेब आपल्यासाठीच आहे. हा आणि ते परत ते त्यांचं काय म्हणणं आहे ते माणूस तो आपल्याकडे सारखा येतो हे करतो म्हणजे त्या माणसाचे ते वाह करतात ते म्हणतात सारखी त्याची भांडणं असतात इथं तो दारू पितो हे करतो हे तेच आम्हाला सांगतात हे त्यांचं आम्हाला सांगणं काम आहे साहेब उलट त्यांनी काहीतरी हे उचललं मग त्यांनी सुद्धा वरिष्ठांना सांगायला पाहिजे ना साहेब हे बा असे असं बाबा माणूस आलता आपल्या कंप्लेंट घेऊन हे आता हे वाक्य नाही म्हणजे हे आपलं सांगण्याचं काम नाही आपलं महत्वाचं आपलं हे केबलीचं आहे काय ते काम स्थानिक लोकांचा सहभाग असेल बरं का हो, आमचं आहे ना स्थानिक लोकांचा काही सहभाग असेल काय असू शकतं नाही. असू आता शकतो बाहेरचे लोकं भरपूर आहेत हा राहणार बाहेरून बाहेर बरं का साहेब इथं माळावर आहे ना इतकी लोक बाहेरची ना अहो घर घेऊन आता हे गाव कारभाऱ्यांचं काम आहे साहेब हे पुढारी आम्हाला हा हे पुढाऱ्यांचं सुद्धा काम आहे करायची सुद्धा इच्छा नाही राहिली
काय होतच नाही पुढे. काय करणार, ते जायचं 2 तास घालवायचे, त्यांना अर्ज लिहून द्यायचा, काहीच होत नाही पुढे. मला आता एक कंप्लेंट आहे, म्हणजे केस चालू आहे सारखे, मला कोर्टातून फोन येतात बा तुम्हाला ती कंप्लेंट, बा आपली चोरीचीच कंप्लेंट आहे. आपली एक 5-6 वर्षापूर्वी मोटर चोरी गेली ती, डायरेक्ट बोरमधून मोटर, केबल आणि मोटर नेली ती, 5ची मोटर अशी वर काढली, बोरून नेली ती कंप्लेंट. म्हणजे कोर्टामधून फोन येतो, पण काय म्हणजे चोरच सापडत नाही. शेतकरी अडचणीमध्ये. हो, भयंकर अडचणी. तुम्ही साहेब, तुम्ही दररोज बाईट घाता शेतकऱ्यांनी, फार काय काय शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे साहेब सोपं नाही, समजा फार गोड लोन करून फार तुम्ही बघा शेतकऱ्यांच्या आया बहिणींच्या म्हणजे फार गळ्यात काय नाही अशी शेतकरी जवळजवळ मी म्हणतो 50-60% शेतकरी. तर यांना माहिती, हे शेतकरी सगळे शेतकरीचे इथं सगळ्यांना माहिती साहेब. हे तळतळीचं हे समजा आता तुमच्या भावना बरोबर आहे, आपण त्याचा हे आणि लोकप्रतिनिधी बरं का साहेब, आता तालुक्याचे आमदार शरददादा यांनी सुद्धा इथं लक्ष घालायला पाहिजे, यायला पाहिजे ना. ते तर एकदा सुद्धा नाही आली, फक्त ते इलेक्शन पुरतं फक्त तेवढं पोपट पंच करतात ते. जुन्नर तालुक्यातील हा येडगावचा खंडोबा माळ परिसर आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेकडो कृषीपंप या ठिकाणी आहेत आणि वारंवार या ठिकाणच्या केबल चोरी जात आहेत. पोलीस येतात, पंचनामा करतायत, शोध लागत नाही. हे दुर्दैव आहे. पोलिसांना एक मोठे चॅलेंज आहे. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहे. त्याचबरोबर या विभागाचे DYSP धनंजय पाटील यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे. ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी आता या परिसरातील शेतकऱ्याची बैठक घेऊन काय उपाययोजना करता येईल, इथं कॅमेरा बसवता येईल का, इथं राखण्यासाठी काय माणसं ठेवता येतील का, या चोऱ्यांमध्ये स्थानिक कोणाचा सहभाग आहे का, हे सुद्धा शोधावं लागणार आहे. या तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी देखील एक 15-20 दिवसापूर्वी नारायणगाव पोलीस ठाण्यात जाऊन समक्ष नारायणगावचे पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांना समक्ष सांगितलं होतं की या चोराचा शोध लावा. 2 दिवसापूर्वी या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कार्यालयात सुद्धा या शेतकऱ्यांची बैठक होऊन त्यांनी देखील पोलीस अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या केबल चोरी गेल्या, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. 5 ते 7 लाख रुपयाचं नुकसान झालं. गेले 4-5 वर्षापासून सलग अशा प्रकारच्या चोऱ्या होत आहेत आणि या चोऱ्यांचा शोध मात्र लागत नाही. हे चोर हे केबल नक्की विक्री करतात कुठे हे पोलिसांनी शोधायला हवं. जी भंगार विक्री करणारी मंडळी आहेत त्यांनी देखील याबाबतचा त्यांच्याकडे याचा काही विक्री होते का किंवा याच्यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का हे पोलिसांनी शोधायला हवं. या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे मग दोन्ही अधिकाऱ्यांकडनं आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत या ज्या केबल चोरी जात आहेत याचा शोध लागायला हवा. आज 13 मे 2026 रोजी याच माळेवाडी या ठिकाणी 5-6 लोकांच्या केबल चोरी गेलेल्या आहेत. तर त्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. एक तर शेतामध्ये केलेल्या शेतीमालाला बाजारभाव नाही. अशा वेळेला केबल चोरी गेली तर पुन्हा खर्च करायचा कुठून आणि वेळीच केबल बदलली नाही तर शेतामध्ये केलेल्या मालाला दिवसाड पाणी भरावं लागतं. धरणामध्ये पाणी आहे परंतु जर पंप बंद पडला, केबल चोरी गेली तर शेतकऱ्यांनी करायचं काय. धनंजय पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे या दोन्ही अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी आहे. पाटील साहेब आणि सपांगे साहेब आपण दोघेही दक्ष राहाल. या शेतकऱ्यांना एकत्र करून कशा प्रकारे ह्या केबल चोरांचा शोध लागेल आणि भविष्यकाळामध्ये केबल चोरी जाणार नाही या संदर्भामध्ये आपण गांभीर्याने उपाययोजना कराल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, येडगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.